संपूर्ण आठवडाभर आपण बिग बॉस बघितल्यानंतर आपल्याला एकाच गोष्टीची आतुरता लागलेली असते, ती म्हणजे वीकेंडमध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये रितेश देशमुख येऊन काय काय बोलणार. आणि आठवडाभर आपण जेव्हा बिग बॉसचे प्रत्येक एपिसोड बघतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी आवडतात आणि काही गोष्टी आवडत नाहीत किंवा चुकीच्या वाटतात. आणि सगळ्यांचं असं मत झालेलं असतं की यावर आता रितेश देशमुखनं येऊन वीकेंडमध्ये बोलायला पाहिजे किंवा भाऊच्या धक्क्यामध्ये बोलायला पाहिजे. तर आजच्या एपिसोडमध्ये रितेश देशमुखनं या वीकमध्ये जेवढं काही झालेलं होतं जवळपास एकदम सविस्तरपणे बोललेला आहे आणि अतिशय परफेक्ट पॉइंट टू पॉइंट बोललेला आहे. आजचा एपिसोड खरंच खूप चांगला झालेला आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये नक्की काय काय झालं, म्हणजेच आजचा एपिसोड म्हणजे कोणता, 17 ऑगस्टचा 20वा एपिसोड आज आहे. आणि यामध्ये नक्की काय काय झालेलं आहे एक प्रकारे आपण रिव्ह्यूच बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा रितेश देशमुखनं मातृत्वावर जे निकीनं वर्षवस गावस्करांना बोलली होती त्यावरच समाचार घेतला. सगळ्यात अगोदर आता तुम्हाला पण माहित आहे की निकी असं म्हटली होती की मातृत्वाचं प्रेम तुम्हाला काय कळणार. तर याच गोष्टीवरून रितेश देशमुखनं निकीला चांगलंच झापलं आणि असं म्हटलं की या शो मध्ये बिग बॉसच्या घरामध्ये ज्या गोष्टी होत्या तुम्ही त्यावरच बोला, तुम्ही पर्सनल जाऊ नका. आणि ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे, असं चुकून पण बोलायला नाही पाहिजे असं सांगितलं. आणि सोबतच म्हटलं की आपण इथं गेम खेळायला आलोय, गेम खेळता खेळता आपण आपली पातळी खाली नाही घालवायची, अशा प्रकारच्या स्पष्ट शब्दात निकीला समजावून सांगितलं. त्यानंतर अशाच प्रकारचा अजून एक रिलेटेड मुद्दा होता, तो म्हणजे आर्याचा. तर आर्या पण जान्हवीला बोलताना असं म्हटले होते की ईशानची आई किती डायन असल्यासारखं वागत आहे. म्हणजेच तुम्ही जर मागचे एपिसोड बघितले असतील तर 2 टॉईज पाठवले होते आणि त्यांना बेबीज प्रमाणे ट्रीट करायचं होतं. तर जेव्हा जान्हवी बेबी प्रमाणे ट्रीट करत असते तेव्हा आर्या मध्ये मध्ये येऊन बोलत असते की बघा ईशानची आई किती डायन सारखं वागत आहे. म्हणजेच जान्हवीला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असते. आणि यावेळेसच आर्याच्या तोंडातून चुकून शब्द निघतात की डायन. तर यावरूनच आता रितेश देशमुखनं आर्याला सुद्धा झापलेलं आहे आणि आर्याला पण तीच गोष्ट सांगितली की जेव्हा निकी वर्षाताईंना मातृत्वाच्या गोष्टीवरून बोलली तेव्हा आर्याला वाईट वाटलं, परंतु आर्यानं स्वतःची गोष्ट केली तेव्हा काही वाटलं नाही का, अशा शब्दामध्ये आर्याला पण समजावून सांगितलं. आणि त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल जी गोष्ट होती ती होत होती म्हणजे मालवणी भाषा. आता ती मराठी भाषा नाही का, अशा प्रकारचा अनेक जणांनी संताप व्यक्त केलेला होता. आणि याच कारणामुळे वैभवला खास करून सोशल मीडियामध्ये ट्रोल केलं जात होतं. आता बेबीजच्या वेळेस फक्त बेबीजला मराठीमध्येच बोलायचं हे टास्क दिलेलं असतं बिग बॉसनी. आणि कोणी जर काही चूक केली तर ते बीबी कॉइन्सची करन्सी पण कमी करणार होते. अशामध्ये जेव्हा अंकिता बेबीला घेऊन असते आणि तिच्या तोंडातून मालवणी शब्द निघतात, यावरच वैभव मोठमोठ्याने ओरडतो, हा ही मालवणी बोलली, मालवणी बोलली, मालवणी मराठी भाषाच नाही. आणि याच कारणामुळे सोशल मीडियावर त्याची प्रचंड टीका होत होती. आणि हाच मुद्दा रितेश देशमुखनं पण मांडला आणि यावरून चांगल्याच प्रकारे वैभवला पण झापलं. तो म्हटला की नगरचे नगरी भाषा बोलतात, कोल्हापूरचे कोल्हापुरी भाषा बोलतात, मग या मराठी भाषा नाहीत का? शिवाय आमच्या लातूरची पण किंवा मराठवाड्यातली थोडीशी वेगळीच भाषा आहे, मग ती मराठी भाषा नाही का? आणि सोबतच हे पण सांगितलं की मराठीच्या अनेक बोली भाषा आहेत, त्यामुळे सगळ्या जरी कोणी त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये जरी बोललं तरी त्या मराठीच भाषा आहेत, अशा प्रकारे स्पष्ट शब्दात सांगितलं. त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे की आपण काल व्हिडिओ पण बनवला होता की नक्की गद्दार कोण आहे, आणि हाच मुद्दा आज रितेश देशमुखनं सुद्धा उचललेला आहे. तर परत आणि विशेष म्हणजे रितेश देशमुखनं अरबाजच्याच तोंडातून काढून घेतलं की गद्दार कोण आहे. त्यानं चक्क जर एखादा प्लेअर दुसऱ्या समोरच्या टीमकडून खेळत असेल तर त्याला काय म्हणता येईल असा रितेश देशमुखनं प्रश्न विचारला. तर यावर अनेक जण उत्तर देत होते. त्यावर कोणी फितूर म्हटलं, कोणी धोकेबाज म्हटलं, तर कोणी गद्दार म्हटला आणि कोणी म्हटलं लॉयल नसलेलं. परंतु या सगळ्यातून जो शब्द लागणार होता तो गद्दार होता. आणि हा शब्द रितेश देशमुखनं चक्क अरबाजच्या तोंडातून काढून घेतला. तर अरबाजनं स्पष्ट शब्दात वैभवचं नाव घेतलं. यावरून आता अरबाज आणि वैभव मध्ये पण भांडणं लागण्याची शक्यता आहे किंवा येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला ते कळेल, दोघांमध्ये क्रॉसपणा येऊ शकतो. त्यानंतर रितेश देशमुखनं सूरज चव्हाणची चांगलीच स्तुती केली, प्रशंसा केली. आपल्या घरामध्ये एक नवीन आता हिरो आलेला आहे, अशा प्रकारे अशा शब्दामध्ये सूरज चव्हाणची स्तुती केली. आणि सूरज चव्हाणला परत एकदा समजून सांगितलं की तुला जसं खेळायचंय तसं खेळ, तू जे आहेस तसाच खेळ दाखव. कारण जसं आपण कालच्याच व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की सूरज चव्हाणनं पहिल्यांदाच त्याच्या स्टाईलमध्ये येऊन गेम खेळलेला आहे आणि त्याची स्टाईलच लोकांना आवडते. परंतु कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे तो स्वतःचा गेम खेळत नव्हता आणि हीच गोष्ट आज परत एकदा रितेश देशमुख यांनी समजून सांगितली. त्यानंतर टीम ए आणि टीम बी ला काही नावं ठेवून गेले रितेश देशमुख. पहिल्या टीम ए ला काय ठेवलं, अग्रेसिव्ह, घमंडी, त्यांच्यामध्ये खूप जास्त घमंड आहे, स्वतःला शहाणे समजतात, अशा प्रकारचं टीम ए ला म्हटले. आणि टीम बी ला काय म्हटले तर बी वरून बोरिंग,
बोरिंग आहे, तुम्हाला गेममध्ये काही इंटरेस्टच येत नाही किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीत, अशा प्रकारे त्यांच्यावर पण टीका केली. शेवटी जाता जाता अरबाज, जान्हवी आणि निकीमध्ये पण भांडणं लावून गेले. तर भांडणं कसे लावले, तर त्यांनी म्हटले की तुम्ही लास्टच्या राऊंडमध्ये तुम्ही अशा प्रकारे का खेळात. जसं आपण यावर पण व्हिडिओ बनवलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की सगळ्यात बोरिंग कालचा कोणता सीन होता, त्यावर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर रितेश देशमुखनं सुद्धा हेच पॉईंट उचलला की तुम्ही लास्टच्या राऊंडमध्ये असं का खेळात, आणि यावरूनच त्या तिघांमध्ये पण क्रॉसपणा आणण्याचं काम केलं. आणि शेवटी अरबाज म्हणतो की आता मला असं वाटत आहे की मला भिकेमध्ये कॅप्टन्सी मिळाल्या, म्हणजेच त्यांच्यामध्ये पण क्रॉसपणा आणला कुठेतरी. आणि शेवटी जे नॉमिनेट झालेले होते त्यांच्यासाठी डेंजर रूम तयार केलेली आहे. तर नॉमिनेट कोण होणार आहे किंवा बाहेर कोण पडणार आहे, उद्याच्या एपिसोडमध्ये कळणार. तर ओव्हरऑल शॉर्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये या सगळ्या गोष्टी